तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये सर्च करत असाल आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे ई-के-वाय-सीची वेबसाईट सापडत नाही. आता तुमच्यासमोर बघा, मी लाईव्हच तुम्हाला वेबसाईट ओपन केलेली आहे आणि टाईम बघा, टाईमसुद्धा बघा या ठिकाणी 21 ऑक्टोबर आणि 1:38 वेबसाईट या ठिकाणी मी ओपन केली. भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की वेबसाईट ओपन होत नाही, 2-3 दिवसापासून वेबसाईट बंद आहे का. तर वेबसाईट सुरूच आहे. तुमची चुकी काय होते, तुम्ही काय चुकी करत आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला लिंक कुठून मिळेल ते सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. तर तुम्ही चुकी काय करता, तुम्ही या ठिकाणी सर्च करता लाडकी बहीण योजना. या ठिकाणी तुम्ही सर्च करता लाडकी बहीण योजना. आता अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्ही काय करता, डायरेक्ट सर्च बटनवर क्लिक करता. आता त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा गुगलमध्ये पेज ओपन झालं आणि या ठिकाणी तुमच्यासमोर पेज येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in. ऑफिशियल ओरिजिनल वेबसाईट तुमच्यासमोर येते, पण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा प्रॉब्लेम दिसून येतो, युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट. मग तुम्हाला असं वाटते की वेबसाईट बंद आहे, ई-के-वाय-सीची वेबसाईट चालत नाही. पण कुठून ओपन करायची, कशी मिळेल, सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेची वेबसाईट गुगलमध्ये ओपन होत नाही, म्हणजे ती लिंकच गुगलमध्ये ओपन होत नाही. तर कशी ओपन करायची बघा. आता हे जे काही ऑफिशियल लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला ओपन करून दाखवली, ती लिंक बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. बघा, माझ्या व्हॉट्सअप पेजवर मी लिंक सेव्ह करून ठेवलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाईव्ह क्लिक करून दाखवतो. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी वेबसाईट लिंक ओरिजिनलच आहे, HTTP लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in. या ठिकाणी दोन्हीही लिंक आहे, डायरेक्ट लिंक, के-वाय-सीची आणि वेबसाईटची लिंक. तर बघा, या ठिकाणी क्लिक करतो, तुमच्यासमोरच क्लिक केलं बघा, डायरेक्ट ओपन झालं. मी सुद्धा गुगलमध्ये सर्च केल्यानंतर वेबसाईटची लिंक ओपन झाली नाही, पण लिंक जेव्हा मी सेव्ह करून ठेवलेली होती तर या ठिकाणी लिंक ओपन झालेली आहे. त्यानंतर बघा, के-वाय-सीची डायरेक्ट लिंक. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी क्लिक केल्यावर बघा के-वाय-सीची लिंक ओपन झाली. बघा, लाभार्थी आधार क्रमांक, कॅप्चा कोड, सहमती द्या, OTP पाठवा. त्यानंतर डायरेक्ट लिंक, दोन्ही लिंकवर क्लिक करून मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. बघा, के-वाय-सीची डायरेक्ट लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर के-वाय-सीचं पेज जे आहे ते अशा प्रकारे ओपन होते. या ठिकाणी फक्त फरक एवढाच असतो की gov.in नंतर ई-के-वाय-सी हे ऑप्शन तुम्हाला दिसून येते. तर बघा, आता याची लिंक जी आहे मी तुम्हाला डायरेक्टच आपल्या कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये क्लिक करून तुम्हाला दोन्ही पण लिंक मिळेल. कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करण्यासाठी सुरुवात करू शकता. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कोणत्याही लिंकवर क्लिक करा, डायरेक्ट लिंकवर क्लिक करा किंवा वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा, तुमचं पेज ई-के-वाय-सी साठीच मोबाईलमध्ये ओपन होणार. गुगलमध्ये सर्च करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे गुगलमध्ये सर्च करू नका. तुमच्या मनात जो काही डाऊट आहे की वेबसाईट बंद आहे का, तर वेबसाईट बंद नाही. गुगलमध्ये सर्च केल्यानंतर वेबसाईटचं पेज येत नाही, ही सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे. त्यामुळेच भरपूर लाडक्या बहिणींना आणि नागरिकांना जे आहे ते ई-के-वाय-सी करण्यासाठी त्रास होत आहे. तर अशा प्रकारे आपल्या कमेंट बॉक्समध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून ई-के-वाय-सी पूर्ण करा. अशा प्रकारे क्लिक करा आणि ई-के-वाय-सी पूर्ण करा. आणि तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली का, पूर्ण झाली का, रात्रीच्या वेळेस ई-के-वाय-सी करा, कारण रात्रीच्या वेळेसच बघा मी लिंक ओपन करत आहे 21 ऑक्टोबर 2025 रात्रीचे 1:42. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सीची लिंक ओपन करू शकता आणि ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.